नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला फ्रेश मक्यापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, छोट्या आकाराची 2 कणसं होती, ती सोलून बघा फ्रेश कणसं। त्याला काय केलं होतं, थोडेसं मीठ टाकून शिजवून घेतलेलं, चांगलं शिजवून घ्यायचं, एकदम मस्त असं शिजवून घेतलेलं आणि पूर्णपणे पाणी नितळून ठेवलं होतं बघा असं चाळणीमध्ये। पूर्ण थंड झालं पाहिजे। वाडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकणार आहे। म्हणजे आपल्या जे मिरच्या असतात ना सुकलेल्या लाल, त्या मी अशा थोड्याशा गरम करून त्याचा चुरा करून घेतलेला आहे। तुम्ही चिली फ्लेक्स जरी टाकलं तरी चालेल, नाही तर ह्याच्या जागी तुम्ही हिरवी मिरची जरी टाकली तरी पण चालू शकते। त्यात टाकायचं आपल्याला मीठ, शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे वरून थोडंसं कमी टाकायचं। त्यात टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर, बारीक बारीक त्याचे देठं पण घेतलेले आहेत। त्यात टाकायचे आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लॉवर म्हणजे मक्याचं पीठ। ह्या चमच्याच्या मापाने 2 चमचे घेतलं होतं आणि त्याच चमच्याच्या मापाने 1 चमचा घेतला आहे आपण मैदा। आता हे सगळं काय करायचं, पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। ज्या वाटीमध्ये मी कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं ना, त्याच्यामध्ये 2 चमचे मी पाणी घेतलेलं आहे, कारण वाटीला पीठ चिटकून राहिलं होतं। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीत बघा मिक्स करायचं आहे। जेवढं मी 2 चमचे पाणी टाकलं होतं ना, तेवढं मला लागलेलं आहे। तुम्हाला थोडंसं जास्त कमी पण लागू शकतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीठसुद्धा तुमच्या कणसावर आहे। आता हे मीडियम आकाराचे 2 होती, त्याच्या हिशोबावर तुम्ही कमी जास्त पीठ घेतलं तरी चालेल। आणि हे पीठ हेच दोन्ही घ्यायचं, दुसरं कोणतं घेऊ नका। जास्त घ्यायचं मक्याचं पीठ आणि कमी घ्यायचं आपलं मैदा। पॅन ठेवलं बघा मी गरम करायला, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। थोडंसं ह्याच्यामध्ये बटर टाकला तरी पण चालू शकतं। तेल थोडंसं जास्तच लागतं बरं का। आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे आणि गॅस केलेला आहे मी बारीक। आणि हे आपल्याला असं टाकताना सुद्धा काय करायचं माहिती आहे का, मिक्स करून घ्यायचं, नाही तर ते पीठ काय होतं आपलं खाली राहतं बघा। अशा पद्धतीत पसरून घ्यायचं, एकदम आपल्याला जाड वगैरे करायचं नाही आहे। हे बघा असं तेल चांगलं गरम झालं होतं बघा, म्हणून गॅस केला होता मी थोडा बारीक। आणि हे असं चांगलं पसरून घ्यायचं आपल्याला बरं का। आणि टाकताना अजून एकदा मी सांगते, हलवून घ्यायचं, कारण काय होतं माहिती आहे का, पीठ खाली राहतं आणि आपली जी मका आहे ना ती वरती राहते। आता परत करणार आहे मी गॅस मीडियम। आता ह्याच्यामध्ये काय करूया माहिती आहे का, आपण वरती काळे तीळ टाकून घेऊया असं थोडेसे असे सगळ्या साईडून। हातानं जरी टाकलं तरी चालेल, कारण हे आता मी टाकलं होतं ना तर सगळा हात भरलेला आहे माझा, तर मग ते काय होईल माहिती आहे का, हाताला सगळं तीळ आपलं चिटकून राहतील। सफेद तीळ जरी टाकलं तरी चालेल, काळे तीळ कसे ह्याच्यामध्ये दिसायला छान दिसतात म्हणून आपण काळे तीळ टाकायचं। गॅस केलेला आहे मीडियम, आणि आपल्याला मीडियम गॅसवर एक 2 ते 3 एकदम खरपूस भाजून घ्यायचे, घाई करायची नाही आहे। मीडियम गॅसवर बघा 2 मिनटं मी ठेवलं होतं, आपल्याला दिसतं खालची साईड का ना आपली लाल झालेली आहे। तर गॅस करायचा बारीक, भाजली गेलेली आपल्याला कळालं का नाही की गॅस करायचा बारीक। आणि आता हे हलतंय बघा, एका प्लेटमध्ये घ्यायचं आणि पलटी करायचं। प्लेट ठेवायची ह्याच्यावरती आणि पलटी करायचं। जर तुम्हाला असं जर आलं ना करायला, तर असं जरी केलं तरी पण चालू शकते। बघा किती खरपूस झालेलं आहे, मस्त होतं एकदम। आता गॅस परत करणार आहे मीडियम, आणि मीडियम गॅसवर ही 2 मिनटं आपल्याला खालची साईड पण भाजून घ्यायची। एकदम कुरकुरीत होतं बरं का, कडक एकदम कडक असं थोडं दाबायचं वरनं आणि चांगलं भाजायचं। असं बघा चांगलं मी उलटण्यानं असं दाबून चांगलं खालची साईड पण भाजून घेतलेली आहे। आता ह्याला आपण काढून घेऊया प्लेटमध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे। मस्त असे होतात बघा, करून बघा। आता हे कसं खायचं माहिती आहे का, हिरवी चटणीवर खाऊ शकता, टमाटे सॉसवर खाऊ शकता, किंवा वरती लाल मिरची पावडर, चाट मसाला, काळं मीठ टाकून पण तुम्ही खाऊ शकता। एकदम मस्त कुरकुरीत होतं। करताना पातळ करा। तुमच्या साहित्यामध्ये थोडंसं पीठ कमी जास्त लागू शकतं। एवढ्या साहित्यामध्ये जे मी तुम्हाला दाखवले ना, त्याच्यामध्ये एवढ्या आकाराचे 3 होतात। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।